कात्रपची श्रीराम प्रतिष्ठान आयोजित भव्य शोभायात्रा 2026 ही केवळ एक मिरवणूक नाही, तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि आपल्या मनाचा उत्सव आहे. आपल्या महाराष्ट्राची ओळख इतिहासापुरती मर्यादित नाही, ती प्रत्येक क्षणात, प्रत्येक परंपरेत आणि प्रत्येक आनंदाच्या क्षणात जिवंत आहे. 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:30 वाजता सुरू होणारी ही शोभायात्रा म्हणजे नववर्षाच्या स्वागताचा आणि नव्या सुरुवातीचा मंगल क्षण आहे. या यात्रेत सहभागी होणारा प्रत्येक जण फक्त प्रेक्षक राहत नाही, तर तो या सुंदर परंपरेचा एक भाग बनतो. पारंपरिक वेशभूषेतील रंगांची उधळण, ढोल ताशांच्या गजरात नाचणारा उत्साह, रांगोळ्यांनी सजलेले रस्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबद्दलचं प्रेम, ही सगळं या यात्रेला खास बनवतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो, पण अशा शोभायात्रा आपल्याला पुन्हा आपल्या मुळांशी जोडतात, आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतात आणि आपल्या माणसांची नातं अधिक घट्ट करतात. विशेषतः तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. केवळ आनंद घेण्याची नाही, तर आपल्या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारण्याची. आपली भाषा, आपली वेशभूषा आणि आपली संस्कृती जपली तरच पुढच्या पिढ्यांना तिचा खरा अनुभव मिळेल. कुटुंबासोबत या यात्रेत सहभागी होताना जो आनंद मिळतो तो शब्दांत मांडणं कठीण आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच या यात्रेची खरी ओळख आहे. याशिवाय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि रील्स स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमुळे प्रत्येकाला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते आणि प्रत्येकाच्या आतला कलाकार खुलून येतो. आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आपल्या मुळांना विसरून चालणार नाही, कारण मजबूत मुळं असलेलं झाडच उंच वाढतं. ही शोभायात्रा आपल्याला एकत्र राहण्याची ताकद, आनंद साजरा करण्याची कला आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देते. म्हणूनच मनापासून एक विनंती, या यात्रेत सहभागी व्हा. आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना सोबत घ्या आणि या सुंदर परंपरेचा भाग बना. कात्रप तलाव ते घोरपडे चौक या मार्गावर सकाळी 6:30 वाजता सुरू होणाऱ्या या भव्य सोहळ्यात तुमची उपस्थितीच त्याला खरी शोभा देईल. चला, आपण सगळे मिळून ही शोभायात्रा अधिक भव्य, अधिक सुंदर आणि अधिक प्रेरणादायी बनवूया.